तर अमोल मिटकरींनी शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादीच ट्विट केलेली आहे। नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर 19 मुस्लिम सरदारांची यादी अमोल मिटकरींनी ट्विट केली आहे। शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सरदार नसल्याचं नितेश राणेंनी वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर अमोल मिटकरी यांनी नितेश राणेंना यादी ट्विट करत टोला लगावला। नितेश राणेंनी असं वक्तव्य केलं होतं, कोणताही मुस्लिम मावळा किंवा शिलेदार राजांच्या फौजेत नव्हता आणि आपण ट्विट केलेलं एक लिस्टच ट्विट केली आहे। काय मला वाटतं माननीय मंत्री महोदयांनी एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे। शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे केवळ हिंदूंचं राज्य नव्हतं, ते केवळ मुस्लिम विरोधी राष्ट्रही नव्हतं, तर ते 18 पगड जाती 12 बलुतेदारांचं स्वराज्य होतं। त्याच्यामुळे ना त्यांनी त्याला भोसलेशाही म्हटलं, ना त्यांनी मराठेशाही म्हटलं, ना त्यांनी शिवशाही म्हटलं, त्यांनी स्वराज्य असं म्हटलं। आणि यावर अधिकृत प्रमाणपत्र शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयन महाराजांनी दिलं। त्याच्यामुळे कोणीतरी असं बोलावं आणि महाराष्ट्रामध्ये वितुष्ट निर्माण करावं। आता अधिवेशन संपण्यापूर्वी त्यांना इतिहासाची काही पुस्तकं वाचायला देतो। आता कोणी काही बोलतं त्याला काय अर्थ आहे? त्यांनी असं वक्तव्य करू नये, पुस्तकं वाचावी अशी मित्र म्हणून माझी त्यांना विनंती आहे। आता नवीनच विषय निघालेला आहे, मल्हार सर्टिफिकेट असेल, हलाला झटका, हे सगळे विषय निघताय। कुठेतरी असं दुही निर्माण होते समाजातही, ते निर्माण होते। हिंदू आणि मुसलमानांना या राज्यात सुरक्षित राहायचं आहे। आता हलाल आणि मल्हार सर्टिफिकेट हे विषय महत्त्वाचे नाही आहेत। त्याच्यामुळे असं काहीतरी विवाद करायचे आणि कोणीतरी एका समूहाला आपण अनसेफ आहोत राज्यामध्ये असं वाटायचं। आता त्यांच्या पक्षाचे मुख्तार अब्बास नक्वी नाही आहेत का? शाहनवाज हुसेन भाजपमध्ये नाही आहेत का? म्हणजे शाहनवाज हुसेन मुस्लिम तुम्हाला चालतात, मुख्तार अब्बास नक्वी पण बीजेपीमध्ये त्यांना स्वीकारलेलं आहे। आणि अशा वेळी राणे साहेबांनी असं वक्तव्य करणं, मला असं वाटतं थोडं त्यांनी देवेंद्रजींचं मार्गदर्शन त्यांना कमी पडतंय। पर्सन संकेत पंडित सह मी ऋतिक गणक, वार TV9 मराठी, मुंबई।